विशाल दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली आपल्या या उसाटण्याच्या मैदानामध्ये. एक चांगली लढत बघायला भेटते. स्वर्गवासी पंढरीनाथ शेठ फडके यांच्या नावावरती आपल्याला पडग्याची रायफल तीच आता विगर करांची रायफल आपल्याला बघायला भेटली आणि अक्षरशः एक चांगला गुलाल झाला. सोबतच विराट पलाला आणि विरुद्ध गाडी होती एलियन आणि रायबाची. आजची लढत कशी काय झाली, कशी काय शर्यत जमली, थोडक्यात सांगा ना. ही शर्यत आमची मैत्रीपूर्ण झाली. चारही मालकांच्या संमतीने ही लढत झाली. रायगड ठाणा पालघर कमिटी सर्व कमिटी असताना तिथं ही ठरून शर्यत मैत्रीपूर्ण झालेली. दादा बघा आज कुठून कुठेतरी आप्पांचं नाव ठेवण्यासाठी आज बरेचसे प्रयत्न चालू आहेत. त्यांनी सर्जा घेतला, रोमम चांगला पळतो, आणखी बरेचसे असे नंदी आहेत ते पळतात. आज एक विक्रमी आपल्याला करार बघायला भेटला. कराराबद्दल थोडक्यात सांगा ना, कसं काय करार केला तुम्ही. करार करायचं म्हणजे सुरतदादा पाटील नेरे, नरेश पाटील नेरे यांचं शेटची बोलणं झालेलं होता. शेटनी त्यांना शब्द दिला होता का मुंबईला कोण करारावर नंदी देत असेल तर बघा जे असेल कराराचं ते योग्य ते ठरवून कागदीपत्रे करून आपल्या बहीण आपणच्या नावासाठी पलवण्यासाठी कोणता पण नंदी असेल तो करारावर घ्या असं बोललं होतं. तर तेही बोलल्यावर 2 तासानंच आमचं फोनवर बोलणं ठरवून योग्य ते बोलणं झालं. चारही म्हणजे दोन्ही मालकांशी सहमतीने पडके बनवले करार करून शेठच्या नावासाठी जो नंदी दिला त्याबद्दल पडगेवाल्यांच्या मनापासून अभिनंदन सर्वांचे. दादा लढतीबद्दल काय सांगाल, कारण का एक चांगली लढत होती आणि बघायला गेलं तर नेहमीच रायफल पण पब्लिकला ठाम पलते आणि विराट ही गाडी गठूनच पलते. आज लढत पण तशीच होती. कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा एलियन होता आणि ही लढत झाल्याच्या नंतर आपण जल्लोष पण कमी केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला शुभेच्छा दिल्या वाहिनी, काय सांगाल. सर्वप्रथम राहुलभाई पाटील आडविल कल्याण यांचं मनापासून अभिनंदन करतो. काही शर्यत झाल्या त्याला झेंडावरती केल्या स्वतः ते समालोचक म्हणजे आपले राहुल भोईर यांच्या जवळ आले आणि त्यांनी स्वतः सांगितलं का जी ही लढत झाली आडिवली कल्याण विरुद्ध विगर पनवेल या लढतीत जे विगर पनवेलवाले दादा सरकारवाले विजयी झाले त्यांना माझ्याकडून अभिनंदन शुभेच्छा असं दिल्याबद्दल त्यांचं दादा सरकार व स्वर्गवासी पंढरीशेठ फडके यांची पूर्ण टीमकडून धन्यवाद व्यक्त करतो. आता अशा लढती कुठं ना कुठेतरी कालाची गरज आहे. आपण बघतो अशा म्हणजे मैत्रीपूर्ण लढती व्हायला पाहिजे. आता बघायला गेलं तर रायफल आणि रायबम बॉम्ब पळालेला आहे, रायफल आणि मथुर बॉम्ब पळालेला आहे. एकत्र पळवून कुठेतरी विरोधामध्ये पण एक मैत्रीपूर्ण लढती असतात. शेतचं पहिल्यापासून केलं तसं असं पायऱ्यात पण एकत्र पळायचे, आपसमध्ये चारी बैल सांगून शर्यत पण करायचे. शेतचा असा नव्हता का एक साईड का दोन्ही साईडून शर्यती करायचे. त्याच पद्धतीने आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान गुरुनाथ फडके याही पाऊल ठेवून आम्हाला पण सांगितलेलं आहे मैत्रीपूर्ण लढती सर्वांशी करायचे. दादा तसं बघायला गेलं तर आजचा गुलाल खूप इम्पॉर्टंट होता, कारण का पहिलाच दिवस म्हणजे तिसरा दिवस असेल आपला हा याचा कराराच्या नंतर आणि पहिली शर्यत. मग त्याच्यानंतर आपल्याला एक धाकधूक पण असतं की आपण करार केल्याच्या नंतर गुलाल भेटतो नाही भेटतो, एक वेगळा नियोजन असतं बघा. नेहमी जर दादा नियोजन करतात, एक नियोजन आज तुमच्याकडे पण होता. काय सांगाल. सर्वप्रथम त्यांचे मी अभिनंदन करतो दादासारख्या टीम व पडके बनवले यांचे, कारण की त्याही आनंदी शेतच्या नावासाठी दिला आणि त्याही पहिलाच करार केला तेव्हा आम्हाला सांगितलं होतं का विराटचा आपला पायरा आहे. तर आम्ही बोललो झुललेली गाडी आहे, पळालेली गाडी, ती गाडी पडलेली नाही त्यांची. त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी बोलणं झालं. आम्हाला ते बोलत होते का तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरा कोणाचा पायरा होत असेल तर तसं नाही अजून कोणाचं काय बोलणं झालं. तुमचे जे ठरलेले सुरतदादा पाटील व नरेश पाटील याही सांगितलं का जो त्यांचा पायरा ठरलेला आहे तो शेटना सांगून आम्ही त्याच नंदीमध्ये पालाचा ठरवलं. सगळ्यात जास्त बिंजोडमध्ये पंढरीशेठ फडके यांचं जे नाव असायचं ते जेव्हा होते तेव्हा पण एकच बोलायचे, दोन्ही साईडने खेळतो तो बादशाह. तसंच ते नसताना पण आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पूर्ण दादा सरकार आणि टीम तसंच दोन्ही साईडून खेळेल तो बादशाह हे आज त्यांचा डायलॉग जो अजूनही गाजतोय ते तुम्ही साकार करण्याचा प्रयत्न करताय. ते नसताना पण त्याच्याबद्दल काय सांगा. आता जेवढा आम्हाला प्रयत्न होईल शेटचं नाव उंचावर नेण्याचा तेवढा प्रयत्न सर्व दादा सरकार टीम करत आहे. जसं आम्हाला मार्गदर्शन शेट करतील त्या पद्धतीने आम्ही नियोजन करू ना, सर्वांची मैत्रीपूर्ण लढत करू. मैत्रीपूर्ण लढत 2 पायऱ्यात पण बोलू, असा काहीच विषय नाही. दादा सगळ्यात जवळचे पंढरीशेठ फडके यांचे मित्र कोण असतील महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात जवळचे बोललं तर तुम्ही काय सांगणार आपण बद्दल. शेटची माझी 12 वर्षाची दोस्ती होती. शेटचा आणि माझे म्हणजे असं होता का कधीच म्हणजे रागरूस नव्हता. शेटची जरी भेट वगैरे ना झाली तर शेट व्हिडिओ कॉल करायचेच होता. आता मला शेटची जाम आठवण. दादा दादा भाऊ होताय जरा भाऊ तुम्ही जरा बोला त्यांना जरा भाऊ झाले. 2 मिनिटं विशालदा कुठून कुठेतरी मनाला चटका देऊन जाणारी गोष्ट आहे, कारण का बघा आज ते आपल्यामध्ये नसले ना तरी पण त्यांची आठवणी आपल्या सोबत किंवा संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामधले जे चाहते आहेत ना त्यांच्या मनामध्ये कायम आहे. त्याच कायम राहण्यासाठी
आपण आज प्रयत्न करतोय आणि कुठं ना कुठेतरी 100% आज तेवढं चांगलं तुम्ही नियोजन पण करता आणि फक्त नावासाठी करताय. काय सांगाल तुम्ही? जसा शेतकऱ्यांना पहिल्यापासून होता बिंदोडला, पण आम्हाला जमणार ना शेतसारखं करण्याला. पण आमचे मार्गदर्शक पूर्ण शेत फडके व शेतच्या आशीर्वादाने आम्ही प्रयत्न करू. पण शेतची बरोबर आम्हाला कधीच येणार नाही ना. शेतच्या या बैलगाडी क्षेत्रामध्ये गाडा मला होणे नाही. शेतची माझी 12 वर्षाची दोस्ती होती. कधी कुठल्या गोष्टीचे म्हणजे लबाडी व खोटेपणा केलेला नाही ना. शेतच्या जे आमचे गुरुनाथ शेठ फडके आहेत ना, मंगेश शेठ फडके आणि आमची रेश्माताई व त्यांची पूर्ण फॅमिलीला मी शेठच्या सोबत असतो हे त्यांना माहिती होतं. आणि त्यांना स्वतः म्हणजे शेठ बोलायचे का तू आप्पाच्या सोबत आहेस ना, व्यवस्थित आहे म्हणून. म्हणजे त्यांना माहिती होतं का कधी चुकीचा निर्णय कुठल्या कुठल्या गोष्टी या होत नव्हत्या. आणि जसा शेठचा माझ्यावर प्रेम विश्वास आहे तसं शेठ जाण्याने मला रोज आठवण येते ना. माझ्या सोशल मीडियाच्या मार्फत मी रोज शेठचे स्टेटस फोटो वगैरे जुन्या आठवणी ठेवतच असतो. जसं शेठने आम्हाला मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने आम्ही नियोजन दर अड्ड्याला करत राहू. दादा आता बघा जास्त वेळ नाही घेणार आहे. नियोजन चांगलं करताय. रायफल बद्दल काय बोलणार? कारण काय सध्या बघतोय आतून पळायचा अगोदर पण आता सध्या टॉपला पळतो पब्लिकनी. डाव्या साईडला बैल दोन्ही साईडला पळतो. आणि त्याही पहिलेच बोललो होतं जितना पायरा होईल म्हणजे उजवीला जर पायरा झाला तर उजवीला पण बोलू, डावीचा पायरा झाला तर डावीचा बोलू. त्याही सांगितलेलं आहे बैल चारी खांदे पळणार आहे ना. शेतच्या दावणीला जेवढे पण नंदी आहेत ते सहजासहजी एक कांदी किंवा एक साईडला पळणारे शेतच्या दावणीला नंदी न ठेवत ते दोन्ही साईडला पळणारे नंदी ठेवतात. आणि जशी शेटची पहिले दावण शेट असताना गजबजलेली व भरलेली सजलेली असायची त्याच पद्धतीने त्या पाऊल ठेवून पूर्ण शेट आपल्या दावणीला भरपूर सारे नंदी ठेवत आहे. 100% दादा आता बघायला गेलं ना तर आप्पांचा चेहरा हा कुठून कुठेतरी गुरुनाथ शेठ फडके यांच्या चेहऱ्याशी मिळता जुलता आहे आणि त्यांच्यासारखं खेळ देखील करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचशा वेळेला मैदानामध्ये येतात, प्रत्येकाला मान सन्मान देतात, प्रत्येकाला इज्जत देतात. कुठून कुठेतरी त्यांच्याच सारखा एक स्वभाव त्यांच्यामध्ये उतरलेला आहे आणि मला तर वाटतं त्यांच्यासारखी आपल्याला चांगल्या चांगल्या लढती पण देताना बघतील. काय बोलाल? शेटने सांगितलेलं आहे जसं आपण करत होतो तसं आपल्याला बोलतो जमणार ना आप्पाची एका जागा चालवणं. परंतु जितका प्रयत्न होतील त्या मान सन्मान देण्याचा व जेवढे गाडा मालक आहेत तेवढ्यांना सन्मान देण्याचा व शेट असा प्रत्येकाला जवळ घेऊन फोटो वगैरे करतात. त्याच पद्धतीने त्या आप्पाच्या पाऊल ठेवून गुरुनाथ शेटे 100% काम प्रयत्न करत आहेत ना. त्यांच्या प्रयत्नाला आम्ही सर्व दादासारखा टीम सपोर्ट करीत आहे. दादा शेवटचाच प्रश्न घेतोय बघा. आता बघायला गेलं तर आज विरोधामध्ये पळालेला आहे रायबा झाला किंवा एलियन झाला, हे नंदी अगोदर पळालेले आहेत. कधी पैऱ्यामध्ये पळताना बघायला भेटेल का? कारण का रायबाची आणि रायफलची ही गाडी पण एकदम चांगली गटून पळताय. आम्ही 100% प्रयत्न करू पाहिजे. आम्ही प्रत्येक गाडा मालक आम्ही आमच्याकडे नियोजन जसं दिलं तेव्हा आम्ही भरपूर गाडा मालकांना पण फोन केले नंदींसाठी. परंतु जास्त कोण झालेलं बोलला कोण बोलला बैल आणणार नाही. आणि इतर गाडा मालकांचे पैरे झालेले होते त्याबद्दल आमची ठरलेला पायरा होता तेच आम्ही पल्ल्याचा ठरवलेला. परंतु शेट ते बोलत होते का तुमच्या म्हणजे आमच्या नियोजनात दिल्याबद्दल तुम्हाला जर दुसरा नंदी पायरा करायचा असेल तर करू शकता. पण आम्ही तो निर्णय नाही घेतला. त्यांच्या निर्णय आम्ही ठाम राहिलो. दादा सारख्या टीमना तोच नियोजन ठेवलं. दादा जेव्हा आप्पा